आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेचा मिरज शहर पोलिसांनी यशस्वीपणे उलगडा करत अल्पवयीन आरोपीसह तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शहरात घडणाऱ्या चेन स्कॅचिंग प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे। दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास सुमननगर सर्कल परिसरात फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता। या घटनेबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 531/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 304(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक अल्पवयीन बालक वय वर्ष 17, प्रतीक प्रदीप पाटील वय वर्ष 32 राहणार स्वराज्य रेसिडेन्सी मालगाव रोड मिरज आणि मयूर गजानन कुंडेकर वय वर्ष 18 राहणार दत्त कॉलनी पूर्व मालगाव रोड मिरज यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून 9 ग्रॅम वजनाची सोनसाखळी, अंदाजे 1,12,000 रुपये किमतीची, 27,000 रुपये रोख रक्कम तसेच 50,000 रुपये किमतीची होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी MS09 BT 5103 असा एकूण 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धार्थ गायकवाड यांच्या सूचनेनुसार पार पडली। तपासात पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह पोलीस अंमलदार दत्तात्रय पुजारी, स्वप्नील पाटील, रोहित काशी, प्रवीण वाघमोडे, राकेश पोळेकर, नितीन मोरे, राजेश गवळी, राहुल गोडसे, दत्तात्रय राणे, श्रीकांत कोगार, स्वप्नील नागवेकर व दीपक फाटे यांनी मोलाची कामगिरी बजावली। मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 13/12/2025 रोजी दुपारी 15:40 वाजताच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील एका अनोळखी मुलानं चेन स्नॅचिंग केली होती आणि त्याच्या लक्ष्मीहार निम्मात तोडून घेऊन गेले होते। तर त्याबाबत आमच्या DB टीम आणि DB टीमचे API गादेकर साहेब, संपूर्ण DB टीम यांनी काम करून 20 तासाच्या आत आरोपी निष्पन्न केला। तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी निष्पन्न केला। आरोपीकडून सोन्याचा जो पार्ट होता तेवढा प्राप्त केलेला आहे। तसेच जी रक्कम त्यांनी सोनाराला विकण्याकरता एका मुलाकडे दिली होती त्याच्याकडूनही ती पैशाची अमाऊंट जी आहे ती रिकवर झालेली आहे आणि त्याच्यानंतर जी सोनार आहे त्याला पण आपण त्यामध्ये अटक केलेली आहे। अशा प्रकारे 20 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी निष्पन्न करून एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे। एकूण सोन्याचं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं, त्यातील 9 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र हे तोडून त्यानं घेऊन गेला होता। ते संपूर्ण लगडीच्या स्वरूपात रिकवर झालेलं आहे। संपूर्ण गाडी, सोन्याचा मुद्देमाल आणि असे मिळून 1,89,000 असा मुद्देमाल रिकवर झाला आहे रुपयांचा। ही सराईत गुन्हे टोळीच आहे का काय? नाही, सराईत टोळी नाही आहे, या नवीनच आहेत।